नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत चिंटू कोल्हा आणि जादूच्या घंटीची गोष्ट. एक दाट हिरव्यागार जंगलात चिंटू नावाचा एक छोटासा कोल्हा राहत होता. चिंटू खूप हुशार होता, पण थोडासा खोडकरही होता. त्याला नेहमी काहीतरी नवीन साहस करायला आवडायचं. त्या जंगलात सगळे प्राणी मिळून मिसळून राहत होते. मोती हरिण, गोलू अस्वल, चिकी ससा आणि मीनू खार. पण एक गोष्ट सगळ्यांना त्रास देत होती. जंगलाच्या मध्यभागी असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ कोणीही जायला तयार नव्हतं. कारण तिथे एक जुनी गंजलेली घंटी लटकत होती आणि रात्री ती आपोआप वाजायची. टन टन टन. घंटीचा आवाज ऐकला की सगळे प्राणी घाबरून जायचे. एके दिवशी चिंटू म्हणाला, मी शोधून काढणार ही घंटी का वाजते. सगळ्यांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला. मोती म्हणाली, तिथे भूत आहे म्हणे. गोलू अस्वल म्हणाला, आपण धोका नको घेऊ. पण चिंटूचं मन काही ऐकत नव्हतं. त्या रात्री तो हळूच वडाच्या झाडाजवळ गेला. चांदणं पडलं होतं आणि सगळीकडे शांतता होती. अचानक टन 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 घंटी वाजली. चिंटू थोडा घाबरला, पण तो झाडामागे लपून नीट पाहू लागला. त्याला दिसलं की एक लहानसा माकडाचं पिल्लू बबलू झाडावरून उडी मारताना चुकून त्या घंटीला धक्का देत होता. चिंटू हसू लागला, अरे म्हणजे भूत नाही, बबलू आहे. पण तेवढ्यात बबलूचा तोल गेला आणि तो झाडावर अडकला. वाचवा वाचवा, तो ओरडू लागला. चिंटू पटकन झाडावर चढला. त्याने बबलूला सावधपणे खाली उतरवलं. दुसऱ्या दिवशी सगळ्या प्राण्यांना सत्य कळलं. म्हणजे आपण उगाच घाबरत होतो, चिकी ससा म्हणाला. चिंटू हसत म्हणाला, हो, कधी भीती ही फक्त आपल्या मनात असते. सगळ्यांनी चिंटूचं कौतुक केलं. आता ती घंटी सगळ्यांसाठी भीतीच नव्हे तर आनंदाचं प्रतीक झाली आणि त्यांनी ठरवलं, जंगलात जेव्हा काही चांगली बातमी असेल तेव्हा ही घंटी वाजवायची. काही दिवसांनी जंगलात पावसामुळे एक छोटं तळं तयार झालं. सगळ्यांनी मिळून तिथे झाडं लावली. आनंदात चिंटूने घंटी वाजवली. टन टन टन. आता तो आवाज भीतीचा नव्हता तर आनंदाचा होता. त्या दिवसापासून चिंटूला सगळे धाडसी चिंटू म्हणू लागले आणि जंगलात कोणीही अफवांवर विश्वास ठेवत नव्हतं. आधी सत्य शोधायचं हा नियम सगळ्यांनी पाळला. तर आपणही अंधविश्वास कोणत्याही गोष्टीवर ठेवू नका. आधी सत्य शोधा, मगच त्या गोष्टीवर विश्वास ठेवा. धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.